मित्रांनो, सुप्रभात. कशा आहात? मजेत ना? हो, असायलाच हवे. चला उठा, ऑनलाईन व्यायाम करण्याची वेळ झाली आहे. मित्रांनो, आज घटस्थापना आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्त आपणास मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण दररोज याच वेळेस 9 दिवस व विजयादशमी पर्यंत 9 रंगाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. नवरात्र उत्सवात 9 रंग म्हणजे 9 दिवस 9 रंग पाळण्याची प्रथा आहे. याला सांस्कृतिक, धार्मिक व शास्त्रीय, विशेषतः देवी महात्म्य व शास्त्र ग्रंथ यांच्या आधारावर दोन्ही पण अंग आहे. शास्त्रीय व धार्मिक आधार: 9 दिवस 9 देवींची उपासना. नवरात्रामध्ये शैलपुत्री ते सिद्धदात्री अशा 9 रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी एक विशेष रंग, ग्रह, तत्व आणि शक्ती जोडलेली आहे. उदाहरणार्थ, शैलपुत्री पहिला दिवस म्हणजे आजचा शुभ्र पांढरा रंग, शुद्धता व शांततेचे प्रतीक. रंगाचा ग्रह व तत्वाशी संबंध: 9 रंग हे 9 ग्रह, 9 रत्न आणि पंचत्वाशी निगडीत आहेत. प्रत्येक रंग मानवी मन, शरीर व वातावरणावर विशिष्ट परिणाम करतो असे आयुर्वेद व नाडीशास्त्र सुद्धा सांगते. मानसशास्त्रीय दृष्टिकोन पहा. रंगाच्या बदलामुळे भक्तांमध्ये उत्साह, श्रद्धा आणि सकारात्मकता टिकून राहते. रोज वेगळा रंग परिधान केल्याने सामूहिक ऊर्जा व उत्सवाची एकसंधता वाढते. परंपरा व ज्योतिषीय गणना: प्रत्येक वर्षी नवरात्राचे रंग वेगवेगळे ठरतात. यामागे वार, आठवड्याचे दिवस व तिथी यांचा ज्योतिषशास्त्रीय हिशोब असतो. त्यामुळे दरवर्षी नवरंग बदलतात. म्हणजे नवरंग ही केवळ परंपरा नसून तिच्या मागे देवीच्या 9 रूपांशी, ग्रह तत्वांशी व मानसशास्त्रीय ऊर्जेशी जोडलेला धार्मिक व शास्त्रीय आधार आहे. मित्रांनो, आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे. आजचा रंग आहे पांढरा. शुद्धता, शांतता आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. आपल्या ऑनलाईन व्यायाम प्रवासासाठी हाच रंग आपल्याला एक संदेश देतो: मन शुद्ध ठेवा, विचार शांत ठेवा आणि नवा उत्साहाने सुरुवात करा. आज आपण सर्वांनी पांढऱ्या रंगातून प्रेरणा घेऊन आपल्या शरीराला आणि मनाला निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाला सुरुवात करूया. हमारा एक ही सपना, निरोगी रहे घर अपना. आजीविका वेलनेस सेंटर. ओके. फायदा होगा. गाई बरोबर वासरू फुकट. हॅलो, गाई बरोबर दुबे मावशी वासरू फुकट. कोणत्याच अंगावर झोपला आपल्या धर्मात प्रॉब्लेम नहीं, पर लेकिन सोच सही होनी चाहिए. लोगों की सोच क्या है, खाली गलत होती है. सोच सही रखो, आपका बेनिफिट है. ओके, तो चलो हम यही से शुरुआत करेंगे. एनर्जी ड्रिंक तिकडे होतं. ओके, रेडी. आज पांढरा म्हणजे प्रतीक आहे नवरात्री मधलं पांढऱ्या रंगाचं. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी पांढरा टी शर्ट आणि पांढरी महिलांनी सुद्धा पांढरा टी शर्ट घातलेला आहे. बघूया दररोज वेगवेगळ्या रंगाचं कसं उत्कर्ष दिसतंय आपल्याला. हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेत ना? हो. आता मित्रांनो, मी आता 5:40 झालेले आणि व्यायाम सुरू झाला त्यावेळेस 5 वाजता दररोज व्यायाम सुरू होत असतो. मी मध्ये का थांबलोय तर तुम्हाला मला जे घामाची आंघोळ म्हणतो आपण ती ही आलेली असती आणि तो तुम्हाला मोटिवेशन मिळावा म्हणून मी माझा व्हिडिओ काढत असतो. हे लक्षात ठेवा. हे माझं हॉल आहे. ह्या हॉलची जर थोडीशी आता म्हणजे आज नवरात्रीची स्थापना आहे, घटस्थापना, त्यामुळे थोडंसं सजावट राहिलेली आहे बाकीची, पण तरी सुद्धा तुम्हाला मोटिवेशन मिळावे म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला समर्पित करतोय नवरात्री निमित्त. दररोज आपण भेटूया वेगवेगळ्या अँगलने. हे बघा, हे असा घाम आला पाहिजे तरच मजा आहे. हा.
आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, त्यामुळं नवरात्री म्हणजे 9 दिवस व्यायाम करायचा की ऑनलाईन, परंतु पुढे पण करायचं. आता का आम्ही गेले 4.5 वर्षापासून आम्ही ऑनलाईन व्यायाम करत आहोत, परंतु नवरात्रीचं महत्त्व जे आहे की मी दररोज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि होतं तेवढं शक्य 21 दिवस, सुरुवातीचे 21 दिवस तुम्ही ऑनलाईन व्यायाम करा, बघा तुम्हाला काय परिणाम होतो. चला, ओके. लय भारी, रामकृष्ण हरी. 25 लगा. ऑनलाईन व्यायाम ज्यांचा रिझल्ट येत नाही त्यांच्याकडून सुद्धा ऑनलाईन व्यायाम प्रत्यक्ष करून घेतला जातो. बघा हा व्हिडिओ. अरे बेटा 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 देखो, पिता और माँ के साथ. लहान मुलगा कसा व्यायाम करतो ऑनलाईन आई वडिलांसोबत. आणि पाचच करा, पण परफेक्ट करा. पाचच करा. मध्ये गुडघा घ्यायचा, सेकंडला गुडघा आणि कोपरा या. हा, जसं जमन तसं तुम्हाला ना तो सांभाळायचा दिवसभर. ओके, अभी सेकंड लेग में जाएंगे. तो बाबा नानी सोपं करायचं, लय अवघड नाही करायचं. पहिलं काय करायचं? ड्युटी आहे सर, नाईट होती. मला करायचं तुम्हाला. येस सर. मी पण मध्ये सर्व्हिस करत होतो. आमची नाईट अरुण नाईक सर असायची 12-1 घेतो कारखाना आणि झोपायचं आणि 3:30ला नाईट संपायची. तुमची नाईट तशी सर 12 आवर्स जागा राहावं लागतं सर. 12 तास. 12 तास नवदुर्गा हे तुमच्या डोक्यात बसवला. देवी बसली जिवंत देवी. आप मानो या आप मानो या लेकिन आपके घर आपकी बहन है, आपकी माँ है, आपकी बेटी है, वो 100% एक दुर्गा ही है. और उनकी आप पूजा करोगे ना, उनकी पूजा मत करो ऐसे अगरबत्ती हार लेके पीछे वाले. उनकी पूजा मत करो. नव दुर्गा किसे कहते हैं मालूम है आपको? यहाँ पे हमारे जो सिस्टर है पूरा रात भर उन्होंने ड्यूटी की है, फिर भी उनके पास बहाना नहीं था, एक्सरसाइज भी की है. उनके पास ये बांबू भी नहीं था, हमारा स्टिक नहीं था. उन्होंने क्या लिया था जरा चेक करो ये. आणि आपने नाही लिया था मालूम आहे कोणी घेतलं होतं हातात माहितीये? तुमच्यातली दुर्गा जागा झाली आणि तिने बाहेर काढला. सगळ्यांना लावतात ते स्टँड त्यांनी धनुष्य म्हणून वापर केला. हँडसअप नर्सबाई, हँडसअप शिंदे मॅडम, खूप खूप म्हणजे आभारी आहोत तुमचा. तुम्ही एकही दिवस वायाला घालवत नाही. ऍक्सिडेंट तुमच्या कोणी देवी ना पहिल्या रूपात हॉस्पिटल बाबा साहेब हे असं नाही होत. हे नॅचरल. त्यांनी बरोबर काय घेतलं हातात? त्रिशूळ. इथूनच पहिली माल चालू झाली. आणि प्रत्येकाने चेक करा आपके बॉडी में जो है ना फैट वाला महिषासुर, इससे निकलना है बॉस. तो सही में तुमचं स्वागत. आणि घरात राहणार बांबू सापडत नाही, काठी सापडत नाही, ते अमुक होतं. त्यांना तुमच्याकडे जागा ठेवा, 4-5 बेड आहे की शिल्लक? ऍडमिट करा. आहेत सर. नको नको सर, आपल्या वेलनेस फॅमिली मध्ये नीट होतील सर. ते इथं खूप टेन्शनच आहे माहितीये का.
तुम्हाला नवरात्रीचा शिंदे मॅडम त्याला पहिलं देवीचं मधून आपल्याला हॉस्पिटल मधून त्या अवतारामध्ये त्या आल्या होत्या की बाबांनो सुधरा, नाही सुधरले ह्या 2 सलाईंच्या 2 नळ्या इकडून लावायला जागा असती आणि तुम्हाला ते घ्यावं लागेल, असं त्यांनी देवीच्या रूपात आपल्याला संदेश दिलाय. बरोबर आहे मॅडम? ओके. तो खरोखर शिंदे मॅडम तुम्हाला सॅल्यूट. तुम्ही एवढी मेहनत करताय आणि मी परत तेच सांगतोय की ह्या नवदुर्गा आहेत, डोक्यात ह्या घ्या. प्रतिकात्मक रूप मंदिर आहे, मंदिरात देवीचं रूप आहे, आपण मानतोय, सर्वजण मानतोय, पण ओरिजिनल जिथे जागती देवी आपल्या घरात आहे, आपली आई बहीण, आपली धर्मपत्नी. इथं सुद्धा ही मुलगी कुठे बाळा इकडे, ही सुद्धा एक नवदुर्गा आहे आमच्याकडे. शर्ट खाली करी इकडे तिला नवदुर्गा म्हणजे बाहेर वर केलं खाली कर. आता हे कसं पोरी जेव्हा म्हणता येतं आपल्याला अधिकाऱ्यांनी, त्याला लगे असं गेलो धावा शिंदे मॅडम खाली करते, शर्ट खाली कर. ये भी नवदुर्गा है, ये भी पूरे दिन भर ब्यूटी पार्लर चलते. किती वेळ ड्युटी करते बाळा? 12 तास ड्युटी करते, 12 तास. रात्री झोपायला किती वाजता बाळा तुला? 12 वाजता. तरी सुद्धा पहाटे 5 वाजता. आणि खूप प्रॉब्लेम आहे तिला हेल्थचा एवढ्या कमी वयामध्ये, कारण खूप मेहनत आहे. ब्युटी पार्लरचं काम सुद्धा सोपं नाही. बरोबर आहे? एक क्लायंटला जवळजवळ 8-9 तास उभा राहावं लागतं आणि पर्यायीला त्रास व्हायला लागला किडनी स्टोनचा. त्याच्यासाठी मी तेच सांगतो, लघवी असा प्रकारे आल्यानंतर तो ब्रेक मारायचा नसतो, लगेच जायचं असतं. लघवी बराच वेळ जर थांबून ठेवली त्याचे क्षारामध्ये रूपांतर होतं खाली. पाण्याचं प्रमाण भरपूर पिलं पाहिजे. खूप छान सर, तुमचा वर्कआउट नेहमी सारखाच खूप सुंदर असतो. आणि सर मी पण आज एक छोटस प्रण घेतलंय सर, की नवरात्रीमध्ये पहिला दिवस सर मी सिनियर सिटीजन साठी वेळ दिलाय. आज त्यांना दोघांना थोडा वेळ दिला, त्यांचे मेडिसिन देऊन आलीये, मेडिसिन आपलं न्यूट्रिशन देऊन आली. त्यांना व्यवस्थित रात्री घेता नाही आलं, रात्री त्यांचा फोन आला होता, तर म्हटलं यांना 9 दिवस मी कंटिन्युअस यांचं न्यूट्रिशनचं फॉलोअप करणार. आणि सकाळी मी जाऊन आली सर, अर्धा तास त्यांच्यासाठी दिला. त्यांना एवढा आनंद झाला, माझी पोरगी आली माझ्यासाठी. म्हटलं थँक्यू सो मच, खूप छान वाटलं सर त्यांना. आणि हेच असतं सर नवरात्रीचं. जसा आजचा दिवस सर व्हाईट कलर आहे, तर व्हाईट कलरचा मिनिंग हाच होतो सर, प्युरिटी, मेडिटेशन आणि क्लीननेस सर. की ते आजच्या दिवशी प्रण करा सगळ्यांनी, की ह्या आपल्या हृदयामध्ये जे आहे निगेटिव्ह गोष्टी त्या सगळ्या प्युअर करा. मेडिटेशन करा, सकाळी 3:30-4 वाजता उठून मेडिटेशन करा आणि एक प्युरिटी ठेवा सगळ्यांसाठी. तर तुमचे सगळे 9 दिवस काय, तुमच्या आयुष्याचे सगळे दिवस खूप छान जाणार. हेल्थ इज वेल्थ आहे सर, खरंच. आणि शिंदे मॅडमांना हॅट्स ऑफ यू सर, कारण की मी स्वतः सर गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये राहून, हॉस्पिटलमध्ये राहून जे 10 वर्ष घातले होते सर, त्यावेळेस ते पेशंटला बघून रात्रभर जे काही होतं ना सर त्रास, ते सकाळी उठून त्या परत वर्कआउट करतात. खरंच सर खूप छान. थँक्यू सर. वेलकम मॅडम, वेलकम. तुम्ही पाहू शकता ह्या दुसऱ्या दुर्गा आहेत. नवदुर्गा म्हणजे दुसऱ्या दुर्गा दाखवल्या. की विचार करा, ते जे सिनियर सिटीजन आहे ना, यांचे नातेवाईक नाहीये, त्यांचे पेशंट आहेत ते. आणि त्यांच्यासाठी आज मॅडम त्यांच्या घरी जातात, त्यांची एक्सरसाइज घेतात, त्यांना न्यूट्रिशन कसं घ्यायचं ते सांगतात. खरोखर सॅल्यूट करता मॅडम तुम्हाला, कारण तुमच्यामध्ये ही शक्ती आहे. आणि तुम्हीच खरोखर नवदुर्गातला दुसरं रूप जर पाहायला मिळालं, पहिले शिंदे मॅडम तुम्ही दुसऱ्या नंबर 1. थँक्यू सर, थँक्यू. असं काही नाही, तसं अजिबात काही आणू नका. तुम्ही खूप छान व्यायाम करताय, दिवसभर तुमच्या कामाचं शेड्यूल असतं, हरकत नाही. तुम्हाला जसा जमल तसा करत चला. आपण 1 तास एकमेकांचं मनोरंजन होण्यासाठी आपण थोडस हसून खेळून एकमेकाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि नानांना नातू झालेला आहे, तरी सगळ्यांना पिढी मिळते. नानाने नाही सांगितलं तरी मी सांगतो, बरोबर. कालच नानांच्या घरी नातवाचं आगमन झालेलं आहे. नाना आपल्याला सर्वांना पिढी देतील, पण त्यासाठी आयल्यानगरला जावं लागेल. कालचा अनुभव सांगतो सर, खूप धावपळ झाली. कालचा एक शेअरिंग करतो सर. घरून फोन आला मला की 3:30 वाजता किंवा दिदीला घ्यायला दुखतंय म्हणून. मी इथून सर घरून गाडी घेऊन 3:30 गावाकडे गेलो. पेशंट घेऊन सर मी साधारणतः 4:30 पर्यंत घरला आलो. पेशंट ऍडमिट केल्यानंतर 5:15 मला परत बाहेर पडायला वेळ लागला सर. मला परत घरी पोहोचायला 5:30 वाजले. पुन्हा आपल्या छोटे ओंकार सरांचा आपला जो कालचा वर्कआउट होता, 5:30 पावणे 6 मी जॉईन झालो सर. पुन्हा 6 वाजून 6 मिनिटांनी सर बाळ झालं म्हणून कळलं, आणि बाळाला काचेत ठेवायचंय.
इकडे लक्ष तिकडे लक्ष, इथलं परत कार्यक्रम थोडासा ऍडजस्ट करून पुन्हा हॉस्पिटलला पोहोचलो. पुन्हा बाळाला घेऊन डॉक्टर चेकअप वगैरे करायला. मग या सगळ्या प्रक्रियेतून सर काल माझ्याकडून थोडं मी 100% सॉरी. आपण सॉरी नसतं. सॉरी हे परिवार सोडून दुसऱ्या माणसाला मानावं लागतं. ज्यावेळेस परिवार कुटुंब समजतो ना आपण, कुटुंबामध्ये सॉरी हा शब्द नाही आला पाहिजे. कारण इथं सॉरी नाही, आपलं कुटुंब आहे. आणि कुटुंबामध्ये जर आपण एकमेकाला जर एवढं प्रेम करतो ना, तर त्या प्रेम निस्वार्थी असतं. त्या ठिकाणी सॉरीची गरज नाहीये. कारण मी जाणतो ना, कारण एक घरातला करता माणूस, त्याच्या पाठीमागच्या वेदना. आणि नानी तुम्हाला पण माझा सॅल्यूट आहे. तसं पाहिलं तर आता बऱ्याच जणांना वाटलं असं नानांना नातं झालं का, नानांच्या मोठ्या भावांना म्हणजे विलास भाऊला झालं. पण आमचे नाना सगळे जबाबदार आहेत. हा जे कुटुंब आहे ना, ह्या कुटुंबाकडून ह्या गोष्टी शिकायच्या. या दोघांकडून, या पती पत्नीकडून आज नवरात्राचं हे शिका. या दोघांनी स्वतःचं जगणं सोडून देऊन संपूर्ण कुटुंबासाठी खरोखर वाहून घेतलं. त्याच्यामुळे दुर्गेचं रूप आलं. आणि शिंदे मॅडमला पाहून सुद्धा हसायला आलं सुरुवातीला, पण त्यांनी सुद्धा जबरदस्त एकदम दाखवलं दुर्गेचं स्वरूप काय असतं ते सर्व महिलांना. इतकं छान वाटलं ना सर, एकदम जबरदस्त. आणि तुम्ही आता जे म्हणले ना सर की सुरुवातीला कष्ट घ्यायचे आणि नंतर बसून हे करायचं, तर माझ्या वडिलांची आठवण आली सर. आमचे वडील सुद्धा तसेच म्हणायचे, म्हणजे आहेत आता सुद्धा, पण आमच्या वडिलांची आठवण आली एकदम. म्हणजे आम्हाला, आम्ही 4 बहिणी आहेत सर, आम्हाला भाऊ नाही. पण आमचे वडील सुद्धा म्हणायचे सुरुवातीला कष्ट करा, म्हणजे सुरुवातीला आपण अभ्यास करा, स्टडी करा, आणि मग तुम्हाला नंतर आरामच करायचा आहे, असे सर आम्हाला अजून सुद्धा सांगायचे सर. तेव्हा आम्हाला वडिलांची आठवण आली सर. थँक्यू मॅडम, थँक्यू लांडगे मॅडम, लांडगे सर. आणि सगळ्यात आवडतं आमचे ओमकार सर. थँक्यू. ओमकार रात्री जात नव्हते माहिती का नाना, तेव्हा मला थांबायचं. येस बोला. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. भारी झाला का वर्कआउट आज? एकदम भारी झालं सर. ओके, थँक्यू सर. सर थँक्यू, थँक्यू. ओके सर.